काशीफळ आणि ज्वारीच्या पिठापासून खास अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत, जी की चवीला खुसखुशीत आणि खमंग होणार आहे. त्यासाठी 1.5 पाव काशीफळ मस्त स्वच्छ धुवून साल काढून छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलंय. ते कुकरमध्ये घालायचं आहे. 1 कप काशीफळाचे तुकडे आहेत, तर त्यामध्ये 1 गुळाचा खडा टाकलाय, साधारण 2 चमचे गूळ. तुम्ही इथे गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीने वाढवू शकता. अर्धी वाटी पाणी घालायचंय. कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत मस्त असा ठेचा इथे तयार करून घेऊया. सगळं साहित्य तयार केले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. त्यामध्ये जिरं, बडीशेप, मीठ, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि जास्त प्रमाणात कोथिंबीर वापरायचा आहे. अगदी कपभर कोथिंबीर घेतलाय. आता जाडसर ठेचा त्याचा वाटून घ्यायचा आहे आणि इथे ताटामध्ये 2 कप ज्वारीचं पीठ घेतलंय. त्याचबरोबर आपली रेसिपी छान खुसखुशीत व्हावी त्यासाठी अर्धा कप बारीक रवा आणि पाव कप बेसन पीठ यामध्ये घालायचंय. हे मिक्स करायचंय आणि त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तूप. आणि हे तूप जे आहे या पिठाला छान चोळून घ्यायचं, म्हणजे आपली रेसिपी छान अशी खुसखुशीत तयार होते. तर या प्रोसेसला अगदी 2-3 मिनिटं लागतात, पण पिठाला तुपाचं मोहन चांगल्या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे. तूप नसेल घालायचं त्याऐवजी बटर किंवा तेल देखील घालू शकता. आता हे छान चोळून घेतलंय. दुसरीकडे इथे काशीफळ मस्त शिजलंय. मॅशरने ते मॅश करून घ्यायचंय. बघू शकता अशा पद्धतीने. तुम्ही इथे गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीने वाढवू देखील शकता. सारख्या प्रमाणात देखील गुळ घालू शकता. आता बघू शकता प्युरी तयार करून साईडला ठेवायची. आता पिठामध्ये 1 चमचा ओवा चांगला चोळून घालायचा आहे. त्याचबरोबर पाव चमचा हिंग, 1 चमचा तीळ घालायचा आहे, अर्धा चमचा हळद आणि तयार केलेला ठेचा चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता. इथे मी 2 चमचे घातलेला आहे. आता हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि जी काशीफळाची प्युरी आपण तयार केलेली आहे ती गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे ज्वारीच्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो आणि हे मिश्रण गरमच यामध्ये घालून मळून घेतल्याने पिठाला चिकटपणा येतो. त्याचबरोबर या व्यतिरिक्त जर तुम्हाला पाणी लागत असेल तर ते गरमच पाणी वापरायचं आहे. हाताला सोसवेल असं पाणी घेऊन हे पीठ अगदी भाकरीसाठी मळतो ना तशा पद्धतीने घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता हे पीठ मळत असताना माझ्या लक्षात आलं की मी मीठ टाकलंच नव्हतं. आता इथे मी चवीनुसार परत मीठ घातलंय. चटणीमध्ये देखील मीठ होतं, ते लक्षात ठेवून मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ छान आता मी मळून घेते. तर अगदी पुरीसाठी किंवा भाकरीसाठी मळतो तशा पद्धतीचं घट्टसर पीठ इथे मळून घेतलेलं आहे. हवं तर पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याची पारी करून बघायची, म्हणजे हातावर थापून बघायचा. कडेला जर चिरला नाही तर समजायचं पीठ अगदी व्यवस्थित झालंय. आता 5 मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे याचे तयार करून घ्यायचे आहे. कोरड्या पिठाचा वगैरे अजिबात वापर इथे आपल्याला करायचा नाहीये. तर अशा पद्धतीने पिठाचे गोळे तयार करून घेतले की हे पीठ झाकून ठेवायचंय. आता पोळपाटाला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. हलकीशी जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची. तर ह्या पुऱ्या अगदी छोट्या छोट्याच बनवायच्या. बघू शकता अशा पद्धतीने मी पुरी इथे लाटून घेतलेली आहे. इतपत जाड पुरी बनवायची आहे. तुम्ही यापेक्षा जाड देखील बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. तेल गरम करून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम अगदी कमी आचेवर ठेवून पुरी तळून घ्यायची आहे. पुरी तेलामध्ये टाकल्यानंतर हवं तर कलथ्याच्या साहाय्याने, चमच्याच्या साहाय्याने त्यावर तेल लोटायचं, म्हणजे पुरी छान फुगते. बघू शकता काशीफळ घातल्याने किती सुंदर रंग आलाय बघा आणि चवीला तर खूपच खमंग ही पुरी लागते. तळायला देखील जास्त वेळ लागत नाही. बघू शकता मस्त टम्म फुगली आहे आणि मस्त इथं आपली पहिली पुरी तळून झालेली आहे. अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत. सुरुवातीला चाळणीमध्ये ठेवायच्या आणि त्यानंतर टिश्यू पेपर किंवा कागदावर ठेवायच्या, म्हणजे जास्तीचं तेल निथरलं जातं. तर अशाच पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या मी तळून घेते. एकन एक पुरी छान पैकी फुगते आणि एकावर एक जर तुम्ही ठेवल्या नाही ना तर अगदी जास्त काळ फुगलेल्या राहतात, कारण आपण यामध्ये रवा देखील घातलाय ना, त्यामुळे पुरी छान खुसखुशीत होते आणि अजिबात तेलकट होत नाही.
तर आता आपण ह्या ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या करतोय ना, तर यासाठी हवं तर तुम्ही प्लास्टिक पेपरवर देखील ह्या थापून घेऊ शकता आणि छान तुम्ही एकदम हातानेच पातळ वड्याप्रमाणे थापू शकत असाल ना, तर हाताने देखील थापून घेऊ शकता. कारण आपल्याला ह्या पुऱ्या छोट्या छोट्याच बनवायच्यात. किंवा माझ्यासारखं थोडंसं थापून घ्या आणि मग लाटण्याने लाटून घ्या, जेणेकरून मग अगदी छान हलकीशी पातळ अशी पुरी तयार होते. बघू शकता अशा पद्धतीने देखील तुम्ही बनवू शकता, जेणेकरून कोरड्या पिठाचीही गरज लागत नाही आणि जास्त तेलाचा देखील वापर करावा लागत नाही. प्लास्टिक पेपरला एकदाच आपल्याला तेल लावून घेतलं की झटकीपट ह्या पुऱ्या थापल्या जातात आणि मग लाटून घ्यायच्या. अशा पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकता. किंवा तुमच्याकडे पुरी मेकर असेल त्याने देखील बनवू शकता. तर आपण ज्या ह्या पुऱ्या बनवल्यात छान अशा खुसखुशीत, अजिबात तेलकट नसणाऱ्या तयार होतात. पण जर तुम्हाला कुरकुरीत ह्या पुऱ्या पाहिजे असतील ना, तर एकदम पातळ अशी ही पुरी लाटा, त्यानंतर फोकच्या साहाय्याने तिला होल करून मग तळा, म्हणजे कुरकुरीत पुरी तयार होईल तुमची आणि अगदी 7 ते 8 दिवस टिकेल. अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत ती पुरी तुमची तयार होईल. तशा पद्धतीने देखील बनवू शकता किंवा ही अशी टम्म फुगणारी पुरी देखील बनवू शकता. ही पुरी देखील 2 दिवस टिकते. बघू शकता मस्त टम्म फुगलेली आहे आणि एकावर एक ठेवल्या नाही तर खूप काळ अशा छान फुगलेल्या राहतात. आणि जास्त जाड मी बनवलेल्या नाहीयेत, त्यामुळे मस्त अशी ही पुरी आपली तयार झालेली आहे. जास्त जाड नाहीये तरी देखील अगदी सॉफ्ट आहे. बघू शकता चवीला तर खूप भारी लागते. जो ठेचा आपण तयार केलाय ना, त्यामुळे चव खूप भारी येते या पुरीला. त्याचबरोबर काशीफळाची तर एक गोड चव यामध्ये असतेच आणि रंगही बघा काशीफळामुळे किती सुरेख आलेला आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने ज्वारीचं पीठ आणि काशीफळ वापरून ही पुरी एकदा नक्की करून पहा. आता काशीफळाची अगदी सोपी भाजी देखील तुम्हाला इथे मी दाखवते. अगदी 1 टेबलस्पून तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची, हिंग घालायचं आणि अगदी पाव चमचा हळद. हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित झालं की लगेचच यामध्ये तयार केलेला ठेचा घालायचा आहे. चवीनुसार तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. ठेचा छान परतून घेतला की यामध्ये कट केलेलं काशीफळ घालायचं आहे. काशीफळाचे अगदी छोटे छोटे तुकडे करून घालायचे. चवीनुसार मीठ घालायचं. व्यवस्थित एकदा मिक्स केल्यानंतर 2 मिनिटाची वाफ काढायची आहे मंद आचेवर. त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं. आता तुम्हाला ही भाजी कोरडी पाहिजे असेल तर नुसता पाण्याचा शिपका मारून 2-3 मिनिटाची वाफ आणखी काढू शकता. पण इथे मला थोडा रस्सा बनवायचा आहे म्हणून मी थोडं जास्त पाणी घातलंय. एक 2-3 मिनिटाची वाफ काढल्यानंतर लगेचच काशीफळ इथे शिजल्या जातं. त्याची साल काढली ना की काशीफळ खूप पटकन शिजतं. आता हे काशीफळ थोडंसं मॅश करून घ्यायचं, म्हणजे रश्श्याला देखील दाटपणा येतो आणि मस्त झटपट तयार होणारी ही ठेचा घालून केलेली काशीफळाची भाजी खूपच भारी लागते. आता मी पुरी बरोबरच केली होती. आता पुऱ्या केल्या तर मुलींनी तशाच त्या खाल्ल्या, भाजीची त्यांना गरज पडली नाही. मिस्टरांसाठी झटकीपट ही भाजी बनवली आणि गरमागरम पुऱ्या तर होत्याच. 1 नंबर बेत झाला होता. तुम्हीही करून पहा. तर गरमागरम ही काशीफळाची पुरी तशी खायला किंवा कुठल्याही एखाद्या भाजी बरोबर खायला, वांग्याच्या भाजी बरोबर पण खूप भारी लागते. त्याचबरोबर ह्या शिळ्या पुऱ्या आणि गरमागरम चहा पण 1 नंबर लागतो. त्याचबरोबर गव्हाचं पीठ घालून तुम्ही काशीफळाचे घारगे केले असतील, पण अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे केलेत का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर प्लीज आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.